नमस्कार. आज ना आपण चमचमीत असं खारं वांग पाहणार आहोत. हे खारं वांग असं आहे ना, लहान मुले पण आवडीनं खातील आणि घरातले मोठे सुद्धा खूप बोटं चाकून खातील असं बनलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर एक लाईक, कमेंट नक्की करा. तर इथं काय करायचं आहे आपल्याला, अगोदर एक पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकायचं आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला वांगे कापून टाकायचे आहेत. ह्या पाण्यामध्ये टाकलं ना, तर एक वांग्याला छान चव येते आणि वांगे काळे पडत नाहीत. तर इथे मी असे उभे वांगे घेतलेले आहेत. ह्याला थोडेसे काटे कमी असतात. पण एखादा एखादा असला तर तो पण काढून टाकायचा आणि देठ अर्धे मात्र ठेवायचे. वरचे शेंडे काढून टाकायचे आणि असे 4 काप करायचे वांग्याचे आणि मध्ये बघायचं एखादी अळी काही असेल तर ते टाकून द्यायचं आहे. असे 4 काप केले तरच दिसतात. आपण कधी चिरतो तर त्याच्यामध्ये अर्धा भागात कधी दिसत नाही कीड. तर हे अशा पद्धतीने 4 भाग करून पाण्यात ठेवायचं आहे. काळे वांगे पडतात लगेचच, त्यामुळे असे भरपूर असं पाण्यामध्येच ठेवून द्यायचं आणि आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे. तर एका तव्यामध्ये ना मी एक मोठा कांदा उभा चिरून असा थोडासा हलकासा भाजून घ्यायचा आहे. कारण असं भाजल्यामुळे ना जास्त पण करपू द्यायचा नाही. आपल्याला हलकासा त्याचा कच्चापणा जाईल इतपत थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. यानं काय होतं आपल्याला परत भाजताना ना जास्त भाजत बसायची गरज पडत नाही. असा कांदा जर अगोदर भाजून घेतला तर. त्याच्यातच ना मी एक छोटा अद्रकचा तुकडा टाकलाय आणि एक लसणाची गड्डी सोलून टाकलेली आहे. ते पण हलकंसं भाजायचं, त्यामुळं कच्चापणा जर गेला ना तर छान चव उतरते आपल्या मसाल्यामध्ये. तर इथे 1 चमचा धने आणि 1 चमचा मी जिरे घेतलेले आहेत. हे पण हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. जास्त काळं पडेल असं करायचं नाही. आपल्या इथं खारं वांगं केलेलं आहे आपण, त्यामुळे इतपतच कांदा भाजून घ्यायचा आहे आणि आता हे थंड होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं कांदा, लसूण, अद्रक, जिरे, धने घ्यायचे आहेत आणि खारं वांग्यासाठी ना असं कच्चं खोबरं घ्यायचं आहे. वाळलेलं सुक्कं खोबरं आणि अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले घ्यायचे आहेत. खोबरं भाजायचं नाही खाऱ्या वांग्याला, असंच कच्चं खोबरं घ्यायचं आहे सुक्कं. आणि इथं मी कोथिंबीर भरपूर अशी घेतलेली आहे देठासहित. आणि आता बघा दह्यातलं खारं वांगं का म्हणते, तर मी इथं छोटी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, खूप छान लागतं दही या वाटणामध्ये. आणि हे असं आपल्याला पाण्याऐवजी ना दही टाकायचं. जर तुम्हाला दही आवडत नसेल तर पाणी टाकून हे तुम्ही वाटण अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे. मस्त असं आपलं वाटण तयार झालेलं आहे. अति पण पेस्ट करायची नाही, असं थोडंसं मोठाड मोठाड ठेवायचं. असं आपलं मिक्सरला छान भरड असं वाटण तयार झालेलं आहे. दुसऱ्या एका कढईमध्ये 2 पळ्या तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की जिरी मोहरी टाकायची अगोदर फोडणीला आणि त्याच्यात आपल्याला वांगे असे भाजल्यासारखे तळायचे आहेत. जास्त तेल टाकायचं नाही. इतपत तेलातच छान वांगे भाजून घ्यायचे आहेत. पण जिरी मोहरीची अगोदर फोडणी द्यायची, नंतर आपल्याला जिरी मोहरी टाकता येत नाही. जिरी मोहरी फोडणीला असेल तर छान चव देतं कोणतीही भाजी. तर अशा पद्धतीने बघा वांगे आपले छान भाजले गेलेले आहेत 2 पळ्या तेलामध्येच. आता त्याच्यातच आपल्याला हिरवं वाटण टाकायचं आहे. इतपतच. आता हे बाहेर काढायचे नाहीत, त्याच्यातच कढईतच ठेवायचे आणि हे वाटण पूर्ण टाकून द्यायचं आहे. आणि मिक्सरचं भांडं थोडंसं त्याच्यामध्ये असतं तर ते पण आपल्याला विसळून थोडंसं पाणी त्याच्यात टाकायचं आणि छान तेल सुटेपर्यंत हलवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता चमचमीत खारं वांगं म्हणजे फक्त खारं म्हणजे मिठाचं वांगं असतं. पण इथं मी थोडंसं तिखटाचा पण वापर केलेला आहे. कारण तेवढं पण सपक कोणी खात नाही. पण तुम्हाला खारंच ठेवायचं असेल तर इथं तुम्ही मिरचीचा वापर करायचा नाही. फक्त मीठ आणि हळद टाकायचं आहे. तर बघा इथं मी परतून घेतल्यानंतर थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून एक छोटंसं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट आणि घरचा काळा मसाला टाकणार आहे अर्धा-अर्धा चमचा. तुम्हाला खारच ठेवायचं असेल तर तिखटाचा वापर करायचा नाही. खारं वांगं म्हणजे एकदम सपक मिठाचं वांगं असतं. पण मी इथं थोडंसं चमचमीत खारं वांगं दह्यातलं बनवणार आहे. थोडंसं कढीपत्ता पण असाच वरतून टाकलाय मी, फोडणीला टाकायचा माझा विसरला आहे. अशी पण चव उतरते कढीपत्त्याची. तर हे छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि मग आपल्याला याच्यामध्ये पाहिजे तसं पाणी टाकायचं आहे. खारं वांगं चमचमीत असं आपलं हे बनतं. तुम्ही जर पातळ करायचं असेल तर जास्त पातळ नसतं हे वांगं, सरबरीतच असतं. या पद्धतीने बघा थोडंसं कोमट पाण्याचा वापर करू शकता.
मी इथं कोमट पाणी वापरलेलं आहे आणि आणखीन थोडंसं झाकून शिजवून घेणार आहे. मस्त असं आपलं वांगं शिजलं जातं. जास्त पण वांगं शिजवायचं नाही, कारण हे थोडं आपण तेलात परतवलेलं आहे. त्यामुळे छान फोडणी तेल सुटेपर्यंतच आपल्याला मसाला सगळा शिजवून घ्यायचा आहे. आणि जास्त शिजलेलं वांगं पण चांगलं लागत नाही, त्यामुळे इतपतच आपल्याला हे वांगं शिजवून घ्यायचं आहे. आणि मस्त हे तुम्ही भाताबरोबर, गरम भाकरीबरोबर, गरम चपातीबरोबर खाऊ शकता. घरामध्ये सगळ्यांना आवडतं, टिफिनला देऊ शकता. मुले आवडीनं खातात टिफिनला दिल्यावर. खूप खूप चविष्ट लागतं. दही असल्यामुळे ना याच्यामध्ये खूप छान चव देतं हे वांगं. तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदा हे खारं वांगं चमचमीत असं नक्की करून बघा, तुम्हा सगळ्यांना आवडेल. या पद्धतीनं आपलं वांगं तयार झालेलं आहे, मसाला खारं वांगं. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि छान बघा, छान कलर आला आहे, रंग आला आहे त्याला. आणि असं आकर्षक डोळ्याला दिसलं ना तर लहान मुलं काय कोणीही हे वांगं खाऊ शकाल, इतकं टेस्टी बनतं. अशा पद्धतीनं एकदा वांगे ताजे घरात आले की या पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा. वांगं कोणत्याही सीझनला खाऊ वाटतं. उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये तर खूप आवडीनं खातात वांगे. पण उन्हाळ्यातही वांग्याची भाजी भाकरीबरोबर खूप टेस्ट देते. अशा पद्धतीनं आपलं सरभरीत असं खारं वांगं तयार झालेलं आहे. तुम्हाला ही वांग्याची भाजी नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका. एक कमेंट करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.